कुणातर्फे ठेवले पाणी? ए पाणी कुणातर्फे ठेवलंय? लाईव्ह चालू आहे युट्यूबला. कुणातर्फे पाणी? संतोष वाघमारेच्या वतीने. मला काय म्हणा तू किती म्हणून तिकट दिसत भाई बात लग्या हो त्याला बोल काहीतरी बोल बोल रे काहीतरी 2 मिनिटं ते येईपर्यंत बोल. दिलं बी मानक खा गुणानं आणि काय बोलू कधीच बोलायला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे दिलाय भीमाने. लाईव्ह चालू लाईव्ह चालू आहे. शिव्या देऊ नका कोणी. काय मावशी कशाला आलो? कशाचा मोर्चा आहे? तुमचं आरक्षण घ्यायचंय? बर कोण घेतंय? तुम्हीच घेतात. भाकरी बेडून आलात का नाही? इकडे बोला 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 पटकन. आज काय मोर्चाचं आयोजन आहे. मोर्चा तुफान निघाला आहे. आम्ही सामील होतो युथ संघटनेच्या वतीने. आपले संतोष वाघमारे आणि त्यांची सर्व टीम हे आम्ही आता मोर्चामध्ये हिरिरीने भाग घेतो. 18 पगड जातीपैकी SC समाजातील ज्या 59 जाती आहेत त्यापैकी 58 जाती या मोर्चामध्ये सहभागी झाल्या. आणि एक मोठा बंधू म्हणून आंबेडकर चळवळीतील जे आमचे सरसेनानी आहेत आनंदराजे आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघत आहे. बोला 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 लाईव्ह चालू लाईव्ह व्यवस्थित बोला. काही चुकीचं बोलू नका. तर्फे प्रत्येक गावखेड्यात डायरेक्ट लाईव्ह सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी या उपवर्गीकरणाच्या विरोधासाठी आज युथ पॅन्थर संघटनेचं शाहू चौकातील ऑफिस या ठिकाणाहून आम्ही सर्वजण महिला आणि वैयक्तिक आम्ही स्वतःही आमचे सगळे घर परिवार या ठिकाणी हजारोच्या संख्येनं आम्ही या मोर्चामध्ये निघालेलो आहोत. जय भीम जय संविधान. आपण पाहत आहात की एक अभूतपूर्व असा हा मोर्चा आपण इथं बघत आहात. कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड असा उत्साह मला कार्यकर्त्यामध्ये दिसतोय. प्रत्येकाच्या हातामध्ये झेंडा स्कार्फ. पोलीस आपापलं कर्तव्य बजावत आहेत. अत्यंत चांगलं असं इथं पोलीस बंदोबस्त वगैरे हा लावलेला आहे. पुढे चला. जय भीम जय भीम. एक सावकाश सावकाश सावकाश. प्रचंड असा हा मोर्चा आपण पाहत आहात. अगदी एक अभूतपूर्व असा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे. जय भीम.
चला या, मला बाहेर निघा, मला बोला 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 हा, घ्या घ्या, पटकन घ्या, बोला. सगळ्यात पटकन घ्यायचं, लाईव्ह चालू आहे. थोडक्यात थोडक्यात चलत बोला बोला. आरक्षणाचं उपवर्गीकरण थोडक्यात, करण्याच्या थोडक्यात, हा. संदर्भात जी भूमिका घेतली जात आहे त्याला विरोध करण्याच्यासाठी तोपर्यंत बोला 2 मिनिटं. आरक्षणाचं उपवर्गीकरण लाईव्ह चालू रद्द आहे. झालं पाहिजे याच्यासाठी म्हणून समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं हा जो मोर्चा निघालेला आहे, या मोर्चाला भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. याचं कारण असं, संविधानाच्या माध्यमानं बाबासाहेबांनी जी तरतूद करून ठेवलेली आहे ती तरतूद एका जातीला राखीव जागा देण्याच्या पेक्षा जातीच्या गटाला राखीव जागा दिल्या पाहिजेत, हे अतिशय महत्वाचं तत्व त्यांनी संविधानाच्या माध्यमानं दिलेलं आहे. या तत्वालाच तडा देण्याच्या दृष्टिकोनातून काही चळवळ बाजूनं कसं उभा टाकतो याचं दर्शन या महाराष्ट्राला करून दिल्याच्या शिवाय ही लातूरची जनता राहणार नाही. आणि मला म्हणून आणवले सर, मला हे सांगा, याचं नुकसान काय? नुकसान काय म्हणजे त्यांनी आपलं एक लक्षात घ्या, हा. बाब अशी आहे, साधं म्हणजे व्यवहारिक- सामान्य माणसाला हा प्रश्न आहे की मोर्चा कशाचा आहे. एक सांगतो तुम्हाला, हम्म. आरक्षण जे दिलेलं आहे, जे काही 13% आरक्षण दिलेलं आहे त्याचे पुन्हा तुकडे तुकडे पाडणं म्हणजे एका जातीच्या बाजूला, एका जातीच्या वाट्याला कसल्याही प्रकारचं आरक्षण येणार नाही, 0.5% सुद्धा आरक्षण येणार नाही. याचा वाईट परिणाम त्याच समाजावर होतो जे मागणी करतायत. 13% रान जर तुमच्या बाजूने असेल तर ज्याच्यामध्ये क्षमता आहे तो रान कसेल आणि पीक काढेल. पण जर तुमच्या वाट्याला येऊच लागले 1-2 गुंठ्याची जागा तर तुम्ही तिथं जातीचं काय करणार आहात? म्हणून ही बिंडोक मागणी आहे जे मागणी करतायत, आणि ज्याला हे सरकार बीजेपीचं जे पाठिंबा देत आहे तर ते त्याच्याही पेक्षा बिंडोक आहेत. आणि म्हणून आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं, आंबेडकरी समाजाचा प्रतिनिधी म्हणून आम्ही या उपवर्गीकरणाला विरोध करतोय आणि भटके विमुक्त या मोर्चाच्या सोबत आंबेडकरी समाजाच्या सोबत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झरी 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 नाव घेतलं नाही सर आपण. आपलं नाव कुणाचं घेतलेलं नाही. मला कुणाला विचारायचं त्याला विचारते, मी तज्ञाला सांगू इच्छितो. हो आमच्या घोषणा घ्या, घ्या घोषणा लाईव्ह चालू आहे. थँक्यू सर, थँक्यू सर. थांबायलाच नाही चौकात. बाबासाहेब बाबासाहेब अरे डॉक्टर बाबा
बाबासाहेब काय चाललंय मावशी? बोला बोला ताई बोला. ही आमची वाघिने जिनं बीजेपीचा नगरसेवक पाडला. टाळ्या वाजवा की राव. मतदार समिती रद्द झालीच पाहिजे. हा. सरकारचा हा डाव आहे की उपवर्गीकरण अ-ब-क-ड मध्ये करून हे आरक्षण संपवायचा सरकारचा जो हा प्रयत्न आहे तो आम्ही मोठा भाऊ म्हणून हाणून पाडणार आहे. आरक्षण हे संपवायचा सरकारचा डाव आहे. मतदार समिती रद्द झाली पाहिजे, उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे आणि ह्या बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेलं आरक्षण हे जीवन ठेवण्याचं काम या लातूरच्या महिलाच काय या देशाच्या महिला करतील. आज आम्ही जे स्वाभिमानानं बोलतोय भीमा तुझ्यामुळे, आणि हे जर आरक्षण झालं खत्म तर भीमा आम्ही तुमच्या लेकी म्हणून आम्हाला काही सुद्धा या ठिकाणी अर्थ राहणार नाही. एकच साहेब, एकच साहेब. ही भीमाची वाघिने बरं का. या मतदार वाघिने समिती, चमत्कार केलाय. मतदार समिती, संविधान. चुकीच्या गोष्टी देऊ नका. लाईव्ह चालू आहे. हा चला चला लाईव्ह आहे बरं का.